कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीतम, आज तू चक्क सकाळी सकाळी आवरून देवी समोर? ऍक्च्युली कारणच तसं आहे. म्हणजे तुझं बोलणं फायनली पटलंय मला. दिशा खरंच एक चांगली मुलगी आहे. गेल्या काही दिवसात तिला खूप हर्ट केलंय. सो तिला खुश करायला मी एक सरप्राईज प्लॅन केलं. म्हणजे तू बघ कसं वाटतंय ते. माझं असं म्हणणं होतं की एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा, त्याच्या अंडर एक कंपनी टेक ओव्हर करायची आणि ती तिला गिफ्ट करायची. ही कंपनी मी माझ्याकडून दिशाला आमच्या लग्नात गिफ्ट करेन आणि लग्न झालं ना की लगेच पेपर्स हँडओव्हर करेन तिला. प्रीतम, म्हणजे मला आनंदच आहे की तू तुझ्या होणाऱ्या बायकोचा इतका विचार करतोयस. पण हे टेक ओव्हर, नवीन कंपनी, हे सगळं करण्यासाठी कोणीतरी अनुभवी माणूस पाहिजे अरे तुझ्यासोबत. तू हे सगळं एकट्याने करू शकशील का? आदित्य सर, मला माहित आहे तुम्हाला देवी आईशी खोटं बोलणं जमत नाही, पण ह्यो प्रीतम सर आणि प्रिया मॅडमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोला आदित्य सर, बोला. दादा बोल ना प्लीज. प्रिया मॅम तिथे वाट बघत असतील. प्रीतम, मला असं वाटतं की तू हे एकटं नको करूस. तू नको जाऊस. मी जाऊ शकतो त्याच्यासोबत. काही दिवसांचाच प्रश्न आहे. प्रीतमच्या लग्नापर्यंत आम्ही परत येऊ. एक्झॅक्टली. आणि तोपर्यंत दिशाच्या नावावर कंपनी सुरू झाली असेल. आता आदित्य तुझ्यासोबत असेल तर मला कसलीच काळजी नाही. चांगल्या कामाला जाताय, गो हेड. हो आई, थँक्यू सो मच. पण त्यासाठी आम्हाला आजच निघावं लागेल. बरं, मला काय वाटतं आई, पारू तू पण चल आमच्या बरोबर. म्हणजे तू आमच्या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहेस ना. सो तिथल्या लोकांना आपल्या कंपनीचं महत्त्व पटवून देण्यासाठी, कंपनीची माहिती देण्यासाठी तुझी खूप मदत होईल. जशी तू सत्वच्या वेळी मदत केली होतीस. चालेल नाही? वय पण इथं देवी आईंबरोबर. अगं पारू, माझी कसली काळजी करतेस? आत्ता कंपनीला तुझी गरज आहे. तू हे असं घरच्या कामांमध्ये अडकून राहणं योग्य नाही. मला वाटतं तू त्यांच्यासोबत जायला पाहिजे. देवी आई, मला माफ करा. या खोट्या बोलण्याचं पाप माझ्या अंगावर राहील, पण यात समद्यांचंच भले. की स्वामी तयारीला लागतो. हो, आई, मुलाचं कर्तव्य तर मी आयुष्यभर निभवणार आहे. आता भावाचं पूर्ण करू दे. तू ज्या कामासाठी जातोयस तिथे यशस्वी हो. आणि जे काम करशील ते हसत कर. असा चेहरा पाडून नको. चला निघा. माझ्या प्रीतमला अशीच सद्बुद्धी दे. आम्ही तुमच्या गावात कारखाना सुरू करणार आहोत आणि त्यासाठी तुमची शेत जमीन तुम्ही आम्हाला द्यायची. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला शहरात फ्लॅट्स देणार. तिथं तुमची मुलं जातील, शिकतील, मोठे होतील. त्यांची राहण्याची अडचण नाही होणार. तिथे भविष्य उज्ज्वल होईल त्यांचं. पण साहेब, सयाजीरावांना या सगळ्याची कल्पना दिली का? कोण सयाजीराव? सयाजीराव भोसले, या गावचा करता धरता.
त्यांच्या परवानगीशिवाय गावाच्या झाडाचं पान पण हालत नाही. त्यांना विचारल्या बिगर आम्ही काय बी करणार नाही. अरे कोण सयाजीराव? त्याचा काय एवढा विचार करताय? तुमच्या मुलांचा विचार करा. आणि हे बघा, तुमच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे पण देणार आहे बरं का. पैसा पैसा पैसा. अरे काय पैसा? कागदाचे तुकडे आहेत ते. वाऱ्यानं उडून जातील, पाण्यानं भिजतील, आगीत जळून जातील. आणि या असल्या कागदाच्या तुकड्यांची बरोबरी तू आमच्या मातीशी करतोयस? हे बघा, सरळ सरळ व्यवहार आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी त्यांना शहरात फ्लॅट्स आणि भरपूर पैसा दिला. काय करायचं तुझ्या पैशाचं यांनी? 4 दिवस पुरतील, नंतर संपतील. संपल्यावर खायचं काय यांनी? ही माती आहे ना, त्यांना खाऊ घालते. अरे शेतकरी माणसं आहेत ही. 1-2 एकराच्या भुई मालकांना तुझ्या त्या स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात घेऊन राहायचं म्हणतोयस? तुझ्या या पैशाने याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. कुणी हात लावणार नाही त्यांना. तू कर, प्रयत्न कर. बघूया ना कोण हात लावतं या पैशानं. अरे माणसा, खेड्यात खरं जीवन आहे. सुखी आहोत आम्ही इथे. त्या शहराचा आमिष तो आम्हाला दाखवू नकोस. जे शहरात गेले ते आमच्यासाठी मेले. आम्ही त्यांचा विचार करत नाही. आणि आमच्या गावात एकोपा आहे, तो तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. असं असेल तर कसं होईल तुमचं लग्न? पळून जाऊन. म्हणजे मी आणि प्रिया मॅडम जर पळून गेलो आणि लग्न केलं आम्ही, तर मग त्यांना आम्हाला स्वीकारावंच लागेल ना. काही कसं बोलता हो प्रीतम सर? मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि परवानगीशिवाय हे लग्न नाही होणार. प्रीतम, असल्या फालतू आयडियाज नको आहेत मला. ओके, आई आयुष्यभर तोंड बघणार नाही आपल्या. आणि चुकून सगळं झालं असतानाही तुला आईला फसवण्याचा विचार कसा येऊ शकतो रे मनात? हे बघ, असं करणार असेल ना तर मी नाही आहे तुमचा. आदित्य दादा, आजपर्यंत मी या कंपनीचे एम्प्लॉई होते म्हणून आदित्य सर म्हणत आले, पण आज मी तुम्हाला हक्काने दादा म्हणते. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होणं शक्य नाहीये आणि त्याकरता आम्हाला तुमची गरज आहे. प्लीज आमची साथ द्याल ना. प्रिया, पण तुझ्या आबासाहेबांना हे लग्नाचं कसं सांगायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.